नमस्कार. जागरणonline.com मध्ये आपण बिहारच्या राजकारणाविषयी चर्चा करीत आहोत. याचं कारण वादळी आहे. याचं वादळ याच्यासाठी की उत्तर प्रदेश आणि बिहारचं राजकारण हे नेहमी राष्ट्रीय राजकारणाला गवसणी घालून पुढे जातं. बिहारमध्ये 4च महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्षाने काही स्थानिक छोट्या पक्षांबरोबर आघाडी करून प्रचंड बहुमताने ही निवडणूक जिंकली होती. नितीश कुमार परत एकदा मुख्यमंत्री झाले होते. त्यांचा मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा शपथविधी झाला. गेली 20 वर्ष ते बिहारच्या राजकारणावर गारूड करून उभे आहेत. असे असताना काल 10 राज्यातल्या राज्यसभेच्या निवडणुकींची अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती आणि बिहारमधून ज्या जागा निवडून द्यायच्या आहेत त्या एका जागेवर नितीश कुमार यांनी अर्ज दाखल केला आणि बिहारचं मुख्यमंत्रीपद ते आता कायमचे सोडतील असे वातावरण तयार झाले. आणि अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीतून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण गेली कित्येक वर्ष बिहारच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडणे आणि दिल्लीला जाणे याचाच अर्थ मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाकडे जाणार असे स्पष्ट झालेले आहे. भारतीय जनता पक्षाला उत्तर भारतामध्ये केवळ बिहारमध्येच आपला मुख्यमंत्री आजपर्यंत करता आलेला नव्हता. अनेक राज्यांच्यामध्ये 3-4 वेळा सत्ता आले. गुजरातसारख्या ठिकाणी 7-7 वेळा ते निवडून आलेले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अलीकडे ओरिसामध्ये सुद्धा त्यांची सत्ता आलेली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इथे सुद्धा त्यांची सत्ता आली आणि परत गेली अशी परिस्थिती असली तरी सुद्धा बिहारमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाला स्वतःचा मुख्यमंत्री बसवता आलेला नव्हता. आणि त्याच्यामध्ये मुख्यमध्ये स्तंभ होता तो नितीश कुमारच्या नावाने होता. आणि नितीश कुमारने ही पद सोडल्यानंतर समाजवादी चळवळीचे जे काही चळवळीतून आलेले नेते होते त्यांचा जो दबदबा होता बिहारच्या राजकारणात तो अखेर ढासळला असंच याचं वर्णन करावं लागेल. त्यामुळं नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रीपद सोडणं आणि बिहारचं राजकारण आणि त्याचा राष्ट्रीय राजकारणावर होणारा परिणाम या सर्वाचा उहापोह करणं आवश्यक होतं. म्हणून बिहारच्या राजकारणावर आपण पुन्हा एकदा या आठवड्यामध्ये चर्चा करीत आहोत. तुम्हाला हा जागर कसा वाटला ते पाहून सांगावे. धन्यवाद.